तर गाईज फायनली मी निघालो आता घरातून. छत्री सुद्धा घेतली, बॅग सुद्धा भरली आहे. चल मग दादू, बाय, हॅपी जर्नी. वहिनी येतो. तर गाईज आता मम्मी घरी नाही आहे, मम्मी हॉस्पिटलला आहे. मम्मी संध्याकाळी येते, मम्मी फोन करून संध्याकाळी येते आणि मी चाललो आज. तो मम्मीला भेटता येणार नाही. बाय बाय वहिनी. बावले नको, बावले नको, हसतील मला. बावले नको. तर गाईज आता निघालो, बाळाला सुद्धा आलेला खालती मला घ्यायला. तर गाईज ह्या हायवेला जायचा माझा फक्त एक उद्देश आहे. हे मी करते माझ्या आईसाठी, म्हणजे माझ्या मम्मीसाठी. तुम्ही केरळाच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल गाईज, ते हॉस्पिटल होते काय. हां हो, तो हॉस्पिटलच होते आई. आणि तरी आईचं इतकं रिकव्हरी नाही आलं आहे, तरी पण मी यायसाठी करतो. यायचं आता आम्ही निघालो आहे. बाळा तर आले मला घ्यायला. अजून कोण कोण आहे? बाळा तर आपणच आहे. दोघंच आहे ना? दोघंच तिकडे आहेत ना आपले लोक पालखीवाले. हां गाईज आता बघू, आता आम्ही दोघंच आहे इकडनं. बाकी पालखी जसं पोहोचू आम्ही तिकडे भेटले आपले सर्व माणसं. तर काय स्टेट येऊन A few moments later. आता आम्ही खडोलीपर्यंत आलेलो आहे. आणि हे बघा सुद्धा डिझेल भरायला घेतलं आहे. फुल करायचं टाकी गाईज. तर गाईज मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये एंडला बोललो होतो की आम्ही पोचू गुरुनानक जयंती, ते चुकीचं आहे. आम्ही पोचू गुरु पौर्णिमेला. जरा मी काय तुम्हाला रॉंग इन्फॉर्मेशन दिली, तर हे राईट आहे. आम्ही गुरु पौर्णिमेला पोचू ॲक्च्युअली तिथे. आता पेट्रोल पण फुल होईल. हे बघा गाईज आपल्या बॅग आणि सामान बघू शकता. आता आम्ही जाऊ ही भाजी. काय जेव्हा डब्बा चिल्ली पनीर चिल्ली दिलेली आहे गाईज. पनीर चिल्ली. आपला डिझेल बघू कितीचा फसत आहे. पेट्रोल पण झालेलं आहे. आता इकडनं डायरेक्ट आम्ही हायवेला जाऊ डायरेक्ट सिग्नलला. तर गाईज फायनली आता आम्ही समृद्धीला, शहापूरला आहे. शहापूर टोल नाका. इकडनं आता डायरेक्ट समृद्धीला जॉईंट आहोत. इथे आपला फास्टॅग स्कॅन होणार इकडे. गाईज आता टोल नाका सोडलेला आहे. तर गाईज तुम्हाला वाटतं रोड इझी आहे, समृद्धी हायवे सरळ सरळ जायचं आहे, पण गाईचं सगळं ठोक्याचा खेळ आहे माहिती आहे का. ह्यो हायवे ना सेम टू सेम आहे. जसं सरळ सरळ सेम टू सेम याची हिप्नोटाईज पण होतं ड्रायव्हर माहिती आहे कधी कधी. हा ना, हे बघा चालू झालं आहे. तर गाईज आता बघू जसं जर सिनेरी आहे तसं तुम्हाला मी दाखवणार. तर गाईज स्टेट येऊन गाईज व्ह्यू बघा तुम्ही इकडचा कसा आहे. स्पीड बघा गाईज आपली. सगळ्यांना 140+ सगळ्यांना मागं टाकले आम्ही. गाईज ब्रिज बघू शकता किती मोठा आहे. गाईज ही फक्त सुरुवात आहे. आता जे हायवे चालू झालाय. आता इम्पॉर्टंट वस्तू आहे. आता टनल येणार आहे गाईज. सो फक्त 10 सेकंद आहे. मला 10 सेकंद आम्ही टनलपर्यंत पोहोचून जाऊ. व्ह्यू एक नंबर इकडचा गाईज. मी लास्ट टाइम पण आलो होतो इथे शिर्डीला. मागच्या वेळी तुम्ही ब्लॉग बघितला असेल. असं रोशनभाई मी आत्या रिया होतो. यावेळी हालदासोबत आलो मी. आणि यावर्षी मी 3 दिवस अगोदर चाललो आहे. माझा आधीच जायचा प्लॅन होता, पण तो प्लॅन मी जरासा 4 ब्लॉग तेच ना आपले 4 पार्ट येतील का. आणि शेवटचं माहिती तुम्हाला, शेवटचा आपण iPhone 17 Pro Max मध्ये करणार आहे. ते तुम्हाला मी आधीच सांगितलंय. दादू म्हणून आता सांगता घेऊन जा, पण मी राहून दे, त्याकडे फोन नाही. हा छोटा बोगदा आहे देवराज. हा छोटा वाला मोठावाला सरलंबे बोगदा आहे.
तर गाईज फायनल तुम्हाला मी आधी सांगत होतो तो टनल सांगत होतो मोठावाला तो बघा माझ्या समोर आहे इगतपुरीचा आहे. आणि गाईज जे बघू शकता तुम्ही फॉग बघा समोर फॉग गाईज हवा खूप चालू आहे आणि व्ह्यू बघा हा हे बघा गाईज हा सीन बघा खतरनाक. आणि गाईज ही बघा ही आपली सवारी आहे आजची ब्रिझा ब्लॅक मिरर आहेत आपले आवाज जाम आहे. अरे नंबर प्लेट पण नाही काय आपल्या गाडीला उडून गेली हवेमध्ये. काय सांगता हवेमध्ये उडून गेली नंबर प्लेट. हवेमध्ये उडून गेले काय आमची नंबर प्लेट आम्ही समजला पण नाही. तर काय नाही लावू आपण नंतर आता पुढे गेल्यावरती. आता टनलची मजा आहे गायस तुम्ही आता बसतो इकडनं निघतो जास्त वेळ थांबणं पण बरोबर नाही. ऑन गोईंग हायवे आहे ना. हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे टनल गायस फायनल टनल स्टार्ट झालेलं आहे. हा गायस तुम्हाला या गाडीची दाखवू एक खासियत गाडी ऑटोमॅटिक आहे हट नव्हती चालते. थांबा तुम्हाला बालदा सांगेलच काय क्रूज कंट्रोल आहे क्रूज कंट्रोल. हे बघा ही बटनावर स्पीड होते. हे बघा हे बघा तो पाय माझा इकडं खाली आहे. गाडी जेव्हा बालदानी रेस होती नाही ठेवलं पाय हे हातावल्या बटनावरतीच गाडी चालवते बघा. ही स्पीड वाढते बघा हे बघा बटनावरची स्पीड वाढते ना बटनावर स्पीड कमी होते गाडी. क्रूज कंट्रोलची खासियत. किती मोठा आहे पूर्ण म्हणजे कान अख्खे हे झालेत. अख्खे कान आहे ना एकदम सुन झालेत. एवढा मोठा बोगदा आहे. अरे कधी संपवले हो. अजून खूप टाइम आहे अजून खूप टाइम बघ संपायला. तर काय तू बघितली या गाडीची फीचर्स मला तर खूप आवडले. मी फर्स्ट टाइम बघितला असा तो त्यांनी क्रूज कंट्रोल रेसमध्ये पाय पण ठेवला बटनावरती बटनाचं प्लस दाबलं की स्पीड वाढते मायनस दाबलं की स्पीड कमी होते. आता तर पूर्ण रेंज बी गेली बघ रेंज बी गेली म्हणजे. गाईज आमचे सॉन्ग सुद्धा बंद झाले बघा लोडिंग वाला मोबाईल आमचा रेंज पण गेली. आता लेट्स बघू आता काय होते पुढे. मला ना बोलायला पण जमत नाही का कारण की कारण हवाच नाही जात आहे काय एकदम सुन्न पॅक झालंय. बाळाचं सेम कंडिशन एकदम असा आवाजच काहीच समजत नाही. हा ना बाहेर बघ ना. बाहेर हे बघा हे काल्या काचामध्ये आम्हाला बाहेरचं काही दिसत नाही. आता हे खोलून व्ह्यू बघा तुम्ही पूर्ण दिवस उजेड आहे. आणि काच लावली तर इकडे बघा काच लावली पूर्ण ब्लॅक काहीच दिसत नाही आम्हाला. आमचा विचार चाललाय पुढे जाऊन ही फिल्म काढून टाकतो. हा मग कसं जे काही आजूबाजूचं असं सिनेरी ते समजेल ना आम्हाला. पण तरी काय नाही इतके इथे एवढा मोठा ओपन आहे ना इकडनं बघू आपण. तर गाईस फायनली टनल संपते आणि समोरचा व्ह्यू बघा आता क्लिअर नाही दिसत. जवळ गेलं तुम्हाला समजेल धुका आता रेंज आली देवराज. आता आपलं गाणी लागल थांब एक मिनिट. रेंज पण आता आली. अरे पुरा खतरनाक व्ह्यू आहे रे पुढचा. हा ना धुका डेंजर. इगतपुरीला पोहोचलो आपण. पोचतो टनल सोडला श्वास घ्यायला जमला आणि आम्हाला श्वास घ्यायला पण जमला. श्वास अटकल्यासारखं होतं आतमध्ये. लय हालत खराब होती आमची. आता काय सांगू तुम्हाला. फायनली आलो. गाणी पण चालू झाले आपले रेंज आली म्हणजे. समोर तो फॉग इतका आहे खूप फॉग आहे. थंडी थंडी वाजता लय थंडी वाजते आम्हाला. आता मिरर खोले तर थंडी हवा एसी सारखी खतरनाक. गाडी तो डोंगर बघा कसं आहे जुना घाट आहे मला वाटतं. जुना घाट जुना घाट. गाईज आता आम्ही धारणा नदीवरती आहे. नदी क्रॉस केली आता जस्ट. ही बघा फुल भरली पण इथं एवढा शेत होता गाईज. सुंदरच आहे नदी तर वाटतच नाही. हा ना समुद्र का ती होडी बघा गाईज. व्ह्यू बघा वरचा पण खतरनाक आहे.
सूर्य अख्खा पाठीमागच गेला पण येणारच आहे तो बाहेर आता दाट नदी वाटतच नाही देवराज बघ ना तू. हा ना नदी कमी समुद्र जास्त वाटतं हवा हवा हा ना मिनी पण नाही आणलं जॅकेट पण नाही आणलं मिनी जॅकेट तरी घ्यायला पाहिजे होता. तर गाईच आता आम्ही सिन्नर टोलाला सोडतो. सिन्नर टोल नाकाला तर येऊ आता मग डायरेक्ट सिन्नर घाट चालू होईल मग त्यानंतर आम्ही पोचू फायनली. तर काही स्टेट येऊन तो पण पुढे काय अजून काय असं इन्फॉर्मेटिव्ह आणि काय सीन आले तर तुम्हाला 100% आम्ही दाखवू. तोपर्यंत एन्जॉय द राईड गाईज. 160 टच 1 मिनिट एक टनचे आहे का तुला एकादशी डोंगर काय मी शिर्डीला चालले सिन्नरला. 160+ गेलेलं आहे. मोठी एकादशी आम्ही स्लो केली पाऊस आला. पाऊस आला येऊ बघ ब्लॉगरला घेऊन चाललाय. शिर्डीला सिन्नर पासून चाललो रे मी. फायनली सिन्नर आलेलं आहे फायनली गाईज. आता आता आम्ही टोल एक्झिट मारू. किती असेल टोल रे देवराज? टोल असेल का 200? वाटतं मला तेवढाच असेल 200-300 पर्यंत. ETC लेन हो नाही काही कोण नाही आता हा, direct ठीक आहे. online ना. काहीच आता आमचं स्कॅन होणार इथे फास्टॅग. पुढं घेऊ झाला झाला. व्हॅलिड. याच्या आधी एक गाडी ब्लॅकलिस्ट होती. तर गाईज आता फक्त 10 किलोमीटर राहिलेलं आहे ना पोचू आम्ही डायरेक्ट पालखीजवळ. A few moments later. गाईज फायनली आम्ही पोचलो इथे अरे लय रस्ता खराब होता. समृद्धीत चांगला होता. बंधन लॉजला पोचलोय. साम्याला घेऊन ये ना. आता थोडं मी आत्म्या जाऊन मी तुम्हाला भेटतो. हा. तर काय आता आरती पण चालू आहे. तर काय आता आपली पावती सुद्धा आलेली आहे. थोड्या वेळात आपल्या ID आणि कपडे पण येतील. ही माझी पावती आणि बालदाची बालदा पाच टाकू ही बालदाची आहे. आता सर्वजण आराम करतात इकडे. ज्या आरती पण जास्त झालेली आहे. यो दिवेश आपला. तर काय आता आम्ही जेवायला बसलो आहे. चिल्ली आणि भाकरी आहे. बघू शकतो सर्वजण बसले. तर गाईज आता रात्र होत आली आहे आणि इथे साई भक्तांसाठी डॉक्टरांनी सुद्धा सोय केलेली आहे. तर तुम्हाला दाखव थोडं डॉक्टर आलेले आहेत. A few inches later. तर गाईज आता तुम्हाला मी दाखवणार होतो पण नको राहू द्या कारण तिथे इंजेक्शनचा सुद्धा कार्यक्रम चालू आहे. तर सगळे बोलतात नको इंजेक्शन घेतो आहे नको 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 मी व्हायरल होईल. तर गाईज आता आजच्यासाठी एवढं आता आम्ही झोपतो. तर आता उद्यापासून आपला मेन दिवस चालू होईल. तर स्टे ट्यून. बाय बाय गुड नाईट.